नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच भक्ती आणि मानवतेचा संगम, माढावारीत सर्वधर्म समभावाचे दर्शन, पालखीत 15 मुस्लिम बांधवांचा सहभाग. आषाढी वारी ही केवळ भक्तीची नव्हे तर सामाजिक समतेची आणि सर्व धर्म समभावाची परंपरा जपणारी वारी आहे. याची प्रचिती बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील निघालेल्या श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या पालखी सोहळ्यातून पुन्हा एकदा आली आहे. 125 वारकऱ्यांसह निघालेल्या या दिंडीत 15 मुस्लिम बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत माढ्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतलं आणि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पुणे येथील उद्योजक व मूळचे काटेगाव येथील लायक अली, दगडूशेठ लाल पटेल व जलाल शक्कूर पटेल यांनी यंदापासून या पालखी सोहळ्याची सुरुवात केली असून संपूर्ण सोहळ्याचा खर्चही त्यांनी उचलला आहे. अफजल खलील पटेल यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. 21 जुलै रोजी काटेगावमधून निघालेल्या पालखी सोहळा 23 जुलै रोजी माढ्यात दाखल झाला. काटेगाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण मानले जाते. गावातील दोन्ही समाज एकमेकांच्या धार्मिक उत्सवात मनापासून सहभागी होतात. सय्यद अल्लाउद्दीन बादशाह दर्ग्याचा उरूस असो व हनुमान मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सर्वजण एकोप्याने ते साजरे करतात. या सलोख्याच्या परंपरेतून या पालखी सोहळ्याला आकार आला आहे. माढ्यात आगमनानंतर गुरुराज कानडे, अजित गवळी, गणेश भांगे, बापू कुंभेजकर व अनिल शहाणे यांनी मुस्लिम वारकऱ्यांसह सर्व दिंडींचे स्वागत केलं. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होताना धर्म, जात, पंथ यांच्या सीमा विरघळून जातात याचे हे चित्र होतं. आज समाजात ऐक्य आणि परस्पर विश्वासाची गरज अधिक अधोरेखित होत असताना काटेगावच्या या पालखीने वारीच्या माऊली परंपरेतील समतेचा आणि बंधुभावाचा संदेश कृतीतून दिला आहे. भक्ती आणि मानवतेचा हा संगमच महाराष्ट्राच्या संत परंपरेची खरी ओळख असल्याचे या सोहळ्याने अधोरेखित केला आहे.